माध्यमातून 2100 रुपये सौ ममता प्रणित चौधरी ग्रामपंचायत सदस्य टिवरी यांच्या माध्यमातून 1111 कैलासवासी रवींद्र लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ यशोदाबाई रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून 5000 रुपये। चला सर्वांना विनंती करतोय आपण बॅरिगेटच्या बाहेर जा, सामना चालू होतोय। चला बॅरिगेटच्या बाहेर राहायचं आहे, प्रेक्षकांना विनंती करतोय। प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ या ट्रॉफीज आपण पाहतोय। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिका वीर ट्रॉफीज आणि सन्मान चिन्ह हे सर्व काही आपण पाहिलं तर कैलासवासी सूर्यकांत मालजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नूतन कुमार सूर्यकांत भोईर उपसरपंच यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मॅन ऑफ द मॅच कैलासवासी शरद गंगाधर भोईर यांच्या स्मरणार्थ कुमारी सिया दीपेश भोईर आणि दीपेश भोईर दाऊ यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यात। स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडूची व्यवस्था वाघोबा मटेरियल सप्लायरचे श्री गजानन पांडुरंग भोईर व श्री रोशन गजानन भोईर पिंट्या यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले गेलेत। लक्ष्मण गौरीकर लकी कोहली यांच्या माध्यमातून आरके फ्री हिट ची मॅन ऑफ द सिरीज करता बॅट आपल्याला पाहायला मिळतोय। सामन्याला सुरुवात झाली आहे आणि आल्या आल्या जबरदस्त फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे। पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल ठरतोय। 6 धावा षटकार। काय फटका खेळलाय चिराग पागदरे। मागची इनिंग बघा तिथून सोडल्याने इथून पकडले। चिराग पागदरे जबरदस्त बॅटिंग केली होती आणि इथून देखील तीच स्टार्ट या ठिकाणी सातपाडी टीमला देतोय। शॉर्ट ऑन पुल्स खूप चांगला उल्लेख आपण केला। शॉर्ट ऑन पुल अँड चेंडूला केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल। जबरदस्त सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी सातपाडी टीमला चिराग पागदरेनं मिळून दिलंय। बघा चेंडू सापडला नसेल दुसरा चेंडू लगेच द्या। ए बॅटर सांगणार यस बॉल हवाय बघा, बॉल प्लीज बॉल द्या दादा, बॉल द्या। मान मान मालिका वीरसाठी सायकल ही आपण पाहतोय। साईश्वर ट्रॅव्हल्स व दीपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला देण्यात आलेली आहे। पार्थ हर्षद पाटील अगदी आपण पाहतोय 10वी मध्ये 60% काढलेत या मुलाने, अभिनंदन। त्यांचाही सन्मान इथे केला जातोय। पहिल्याच बॉलवरती चिराग पागधारेने दाखवून दिले की आय एम ऑलवेज रेडी आणि षटकार येतोय। आयुब शेखला पाहतोय, गॅप मध्ये खेळलेत, याही वेळेला बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय। मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। 2 धावा इथे निश्चितच वाचवल्यात सीमारेषेवरती भारतजी। अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा, गोलंदाजाला जर 7 तुम्हाला द्यायची असेल तर तुमच्याकडून 100% एफर्ट लावणं गरजेचं आहे आणि ते काम त्या ठिकाणी केलंय। हे देखील बॅटर रंगणार, मी मगाशी उल्लेख केला, कारण एका साईडला पण अयुबला पाहतोय, दुसऱ्या साईडला पण नक्कीच चिराग पागदरे वीरू बाबरे या जोडीला पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। गोलंदाज पण पुन्हा एकदा तयार। अयुब ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, इथून मात्र या चेंडूला खेळून काढले। मिड ऑफच्या अगदी डोक्याच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळजवळ स्टॉप केला गेला। 2 धाव मिळतील। 4 ओव्हरची मॅच आहे। पहिला सामना आपण खेळलो होतो 5 ओव्हरचा, आता 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये आपण मागचा सामना जो पाहिला होता 40च्या पलीकडची धावसंख्या देखील तोकडी पाहायला मिळाली होती। इथे किती धावा बनवणार बघा, सध्याच्याकडे धावसंख्या झाली ती 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। जबरदस्त सामना रंगणार यात काही शंका नाही। दोन्ही संघ आपण पाहिले तर त्याच धाटणीचे आहेत। ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवत आहेत। आयुब शेख थोडंसं वाचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र जास्त बाहेर चेंडू निघतोय। वाईट बॉलचाही इशारा होतोय। धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते। चिराग पागधारे काय बॅटिंग जबरदस्त करतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये।
इथे अगदी आपण पाहिलं तर कानावरती चेंडू आदळला गेलाय. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये आणि पाणी घेऊन जायचं आहे. चांगला चेंडू होता, स्लॉक करायचं होतं इथे आपण पाहिलं तर, आणि तो चेंडू अगदी आपण पाहिलं तर कानावरती आदळतोय. पाण्याची व्यवस्था लगेच करा मैदानाच्या आतमध्ये, विनंती करतोय. बघा दुखापत मोठी नव्हती, पुन्हा एकदा खेळाडू तयार. यावेळेस कोलवर डब्याचा चेंडू होता, फ्लिक केला, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळणार, एक धाव. एका धावेने धावत संख्या झाली आहे ती तब्बल 12. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. अयुब शेखच्या अगेन्स्ट या ठिकाणी चांगली धावत संख्या उभारली आहे सातपाडी या टीमनं. चिराग पागदरी 11 धावा, आणि आतापर्यंत वीरू बाबरे जे स्ट्राईक पासून वंचित होते ते वीरू बाबरे स्ट्राईक एंडवर आलेत. धावसंख्या 12 वरती पाहायला मिळते. वीरू बाबरे आले, बॅटची टोक येतोय, फाईन लेगच्या क्षेत्रात नशिबाचा चौकार येतोय, आणि 4 धावांच्या मदतीने पॉवर प्लेचे षटकही समाप्त झाले. धावा आलेत त्या 16. स्लॉक स्लिप खेळायचं होतं, आणि अगदी बघा तुम्ही पाहू शकाल, रिप्ले पाहू शकाल, स्लॉक स्लिप खेळायचं आणि बॅटच्या अगदी कडेवर, वरच्या कडेवरच्या चेंडू लागला गेलाय. मिसटायमिंग होता, फटका फसला होता त्या ठिकाणी, आणि अगदी तो डोक्याच्या वरून शॉर्ट फाईन लेगच्या निघून गेलाय 4 धावांसाठी. पहिलं षटक, आणि या पहिल्या षटकामध्ये धावा फळकावर आल्यात त्या 16 धावा. 24 चेंडूंचा खेळ, 4 ओव्हरची मॅच. आपण बघा पहिल्या फेरीच्या मॅचेस आपण 5-5 ओव्हरच्या खेळवतोय, दुसऱ्या फेरीच्या मॅचेस आपण 4-4 ओव्हरच्या, तिसऱ्या फेरीच्या मॅचेस आयोजक वेळ पाहत आहेत आणि त्या अनुषंगानं त्या ओव्हर कमी करत आहेत. मात्र प्रत्येक योग्य मी म्हणेल वेळेस योग्य निर्णय आयोजकांकडून दिला जातोय. कारण आताच्या घडीला आपण माहिती केलं ना दिनेश, तर कदाचित पुढच्या फेरीची मॅच देखील 4 ओव्हरची असेल. 16 धावा फळकावर आले आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नरेंद्र. ते वरती इंद्र, देश सांभाळतो नरेंद्र, आणि गोलंदाजी करण्यासाठी देखील आलाय नरेंद्र. बदल हवाय, अयुब शेख थोडंसं चेंज करतात फील्ड. लेफ्ट हँड बॅटर चिराग पागदरे, ओ वॉट अ बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून मात्र MS कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी म्हणायचं गेल्यानंतर फुलवर लाईन चेंडू हाताळला होता. डॉट बॉल. जबरदस्त चेंडू होता. यावेळेस अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू काढतायत आणि वाईट बॉलचा इशारा होतोय. धावसंख्या 17 वरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्गावरती नरेंद्र भारती यांना आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर 17. एका बाजूला चिराग पागदारे चांगला फटका खेळतायत, क्रिकेटचं सौंदर्य दर्शवतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही बॅटर निघालेत, आणि पाहता पाहता 2 धावाही घेतल्या गेल्यात. सीझनचा जो लेदर बॉलचा जो क्लास असतो तशा पद्धतीचा फटका खेळले होते, आणि डीपमध्ये आपण पाहिलं तर प्रोडक्शन घेतलं गेलंय नरेंद्रने. अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका. खरोखरच ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, लेदर बॉल क्रिकेटमध्ये असे फटके आपण बऱ्याचदा पाहतोय, आणि हेच तर काम चिराग पागदरेने केले. मागची इनिंग जी आपण पाहिली,
खास करून वीरू बाबरेची विकेट पडल्यानंतर संपूर्ण टीमचा भार अगदी आपल्या खांद्यावर घेतला होता या खेळाडूनं. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला चेंडूवर टर्न केलं आहे. मागे प्रोडक्शन आहे, सिंगल फक्त मिळणार. पण प्रत्येक स्ट्रोक जो आहे ना चिराग पागदरेचा अगदी MS कॉपीबुक स्टाईलमध्ये प्रत्येक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होते वारंवार. सिंगल एक धाव, एका धावेने धावत संख्या झाली ती 20-20. कौतुक करावं लागेल. नरेंद्र भारती या गोलंदाजाचा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, खोलात चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्याने सक्सेसफुली ठरलेत. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करतोय. नरेश पोट कासार वडवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला परी 11 सातपाटीचा संघ आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन, फुलटॉस वरती कन्वर्ट केलंय, त्यालाही पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जमिनीलगत खेळलेला हा फटका, चौकार. चेंज ऑफ फेस, एक ट्रॅप रचण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. बघा तुम्ही पाहू शकाल, फुल टॉस अगदी पामच्या मागून टाकलेला चेंडू होता आणि या फुल टॉसला अगदी योग्यरीत्या कन्वर्ट केलं गेलं. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चौकार ठोकला गेला. वाट पाहिली, वेट अँड वॉच, आणि तो खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला. 4 धावा, गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा फुल टॉस आणि यावेळेस चेंडूला भिरकावून दिले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीमरचा देखील इशारा. नो प्लस 4 धावा मिळतील या 5. पुन्हा एकदा तीच चुकी केल्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, लेग ब्रेकचा मारा करण्याचा प्रयत्न आणि ही बॉल फुलटॉस हाताळला गेलाय, बीमर हाताळला गेलाय आणि त्यावरती गोलंदाजाला बीमार केलंय. 4 धावा घेतल्यात आणि धावसंख्या पोचते फलकावरती. आमचे गुणलेखक विवेक आम्हाला दर्शवत आहेत 29 धावा. एका बाजूला सौरभ नाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला विवेक पाहायला मिळत आहेत. दोघांचंही कौतुक. 4ही रजनीमध्ये अगदी योग्य लेखाजोखा दर्शवला या दोन्ही गुणलेखकांनी. फ्रीटचा बॉल असेल, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 29 धावा पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं की नरेंद्र भारतीचं हे षटक अगदी कमी धावांचं येईल की काय, मात्र मागच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि या चेंडूंवरती शॉर्ट आर्म जॅमचा फटका, पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. काय क्लास. बघा मागची इनिंग मंगेश वैती फ्लॉप ठरले होते पहिल्या मॅचमध्ये. वीरू बाबरेची लवकर विकेट पडली होती आणि खास करून याच 2 सिताऱ्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झाला होता. मात्र तो क्लास, वीरू बाबरेचा क्लास या मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. जबरदस्त बॅटिंग. षटकार आल्यानंतर यावेळेस पुन्हा वन मोर अगेन बिगी 6 षटकार. जबरदस्त फटका खेळलेत, इनसाइड आउट करून खेळलेत आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला होता, त्यावरती फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. 6 धावा लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आणि मागच्या 3 बॉलवरती 21 धावा आलेत. 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. वीरूच्या नावावरती 5 मध्ये 24 तर 8 मध्ये 14 चिराग पागदरेच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. याच धावगतीने खेळले तर प्रोजेक्टिंग स्कोर आपण पाहिला तर 82चा पाहायला मिळतोय. 60च्या पलीकडे जाणं गरजेची गोष्ट आहे, कारण दुसऱ्या बाजूला आकाश रिपट आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर आयुब शेख सारखे फलंदाज आहेत. क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती. वीरू बाबरे हा सितारा आहे, लक्षात ठेवा. 7 पडीचा सितारा. आणि बघा बायकर मॅन म्हणू शकतोय, बायसिकल मॅन म्हणू शकतोय वीरू बाबरे यांना म्हणायचं गेलं तर. हे सीझन देखील नक्कीच नो डाऊट चांगलं राहिलं आहे. मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रभावित बॅटिंग नो डाऊट पहिल्या मॅचमध्ये चिराग पागदरेने केलं आणि आता मात्र कुठेतरी ती 7 वीरू बाबरेला चिरागची मिळाली. यावेळेस शफळवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी योग्य एसटीच्या वरून निघून गेलाय. डॉट बॉल येतोय, बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावा संख्या 41, 41 विदाउट लॉस. ही एक जमेची बाजू आहे 7 पाटी या टीमची. चांगली भागीदारी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मात्र नरेश पोट कासार वडवली सांगत असतील की इथून आणखीन काहीशे डॉट बॉल थोडंसं येतील तर बरं होईल. मात्र लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळलाय
व्हाईट बॉलचा इशारा होतोय. धावसंख्या 42 वरती पोचली गेले. मात्र चिराग पागधारे या मॅचमध्येही इतके क्लिक झाले नाहीत. मात्र समोरच्या बाजूला वीरूने जबरदस्त दमखम दाखवला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. 5 चेंडू आणि 24 धावसंख्येवर वीरू बाबरे यांची आपण ते बॅटिंग पाहिलंय. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केले गेले. लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे. फक्त सिंगल, एकच धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 43. परी 11 सातपाडी संघ जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 43 धावा फलकावरती पोचल्या गेल्यात, लावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती भारतला आपण पाहतोय. राऊंड द विकेटचा मारा ते करतायत. उजव्या त्याच्या बॅटरसाठी वीरूला आपण पाहतोय. वीरू तयार होतोय. याही वेळेला खोला चेंडू होता, त्याला हेलिकॉप्टर स्टाईलने MS धोनी स्टाईलने पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा खात चौकार. वीरू बाबरे ऑन फायर. अगदी समोरच्या दिशेनं बघा, खोलवर डब्याचा चेंडू होता. अगदी खोलवर डब्याचा चेंडू, तिथून मात्र हेलिकॉप्टर उडवले आणि ते देखील अगदी योग्य जागेवर लँड केलंय. वीरू बाबरे शो आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 6 चेंडू आणि 28 धावसंख्येवर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 47 विदाउट लॉस, 47 धावा. एकही विकेट नाही. स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न होता. योग्य लाईन त्याने लेन. यावेळेस पुलर लाईनचा चेंडू हाताळला गेलाय. वेग देखील तितकंच आपण या चेंडूवर पाहिलंय. अशा प्रकारे गोलंदाजी होणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. ते म्हणजे कासारवडवली या टीमला. 47 तिसरं षटक प्रगतीपथावर. ज्या आपण उल्लेख केला होता 60-70, म्हणजेच ज्या 5 ओव्हरमध्ये धावा झाल्या नाहीयेत त्या धावा या 4 ओव्हरमध्ये कदाचित पाहायला मिळतील. वीरू बाबरे यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक खणखणीत षटकार. 6. जबरदस्त तो खेळला गेलाय. शॉर्ट बॉल होता आणि तिथून मात्र या चेंडूला पिक केलंय. अफलातून स्टोक खेळला गेलाय. वीरू बाबरे नाहीये तर वीरू बापरे बाप. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्यावरती फटका. अप्रतिम खेळलेत. याही वेळेला उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने आणि लांबी ही तितकीच प्राप्त करतोय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता वीरूचा क्लास, वीरूची अफलातून फलंदाजी आणि वीरू मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. धावसंख्या पोचली गेली ती 59 वरती आणि वीरू जात आहेत वैयक्तिक 40 वरती. यस, 9 बॉलमध्ये 40 धावा. काही बॅटिंग करतायत. एका बाजूला चिराग पागधारे 10 बॉलवरती 15 वरती खेळतायत आणि दुसऱ्या बाजूने अगदी वीरू बाबरे शो चालू झालाय मैदानाच्या आतमध्ये. वीरू बाबरे वीरू वरून खेळतोय. म्हणायचं गेलं तर सध्याच्या घडीला जी वीरू बाबरेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ना, इतकंच म्हणू शकतोय की वीरू बाबरेनं त्या ठिकाणी स्वतःची एअरलाईन्स सुरू केले आणि त्या एअरलाईन्स मधून अनेक ठिकाणी उड्डाणे मात्र पाहायला मिळत आहेत. लक्षात ठेवा काय बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या 59 झाले. मात्र या वीरू बाबरेच्या एअरलाईन्सला थांबवणं गरजेचं आहे. ही जी फ्लाईट जी उडते आहेत त्या फ्लाईटला थांबवणं गरजेचं आहे. नाहीतर ज्या 5 ओव्हरमध्ये आपण जी धावसंख्या पाहिली नाही आहे त्याहून अधिक धावसंख्या या 4 ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकेल. त्याच प्रयत्नामध्ये गोलंदाजी करणं गरजेचं. शेवटचं षटक आहे. 59 झालेत. शेवटचे 6 चेंडू. स्ट्राईक एंडला आपण चिराग पागधारे यांना पाहतोय. मात्र काय जोडी जमले म्हणतात ना, तुझी माझी जोडी जमले आणि ही जोडी जमले, भागीदारी जमले. 59 धावांची भागीदारी. जबरदस्त भागीदारी पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी आपण पाहतोय. वीरू बाबरेचं अर्धशतक ही पाहायला मिळेल या मैदानावरती. मात्र चिराग पागधारे सांगतायत की मी आहे ना, आणखीन एक ठोकलाय आणि तोही जबरदस्त ठोकलाय. षटकार. धावसंख्या 65 वरती जाऊन पोहोचतोय. मोठे फटके यायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग करतायत बॉलला. अगदी आपण पाहतोय यावेळेस हुकचा फटका होता.
यावेळेस उचले घेण्याला चेंडू होता, राईज केलं होतं चेंडूला, तिथून मात्र या चेंडूला हुक केलंय आणि 6 धावांसाठी बुक केलंय. शॉर्ट बॉल आहे, समोरच्या दिशेनं फटका फसलाय, पूल करायचं होतं मात्र सक्सेसफुल झाला नाहीये. चिराग पागधरेची पारी समाप्त. चांगली साथ दिली होती वीरू भाबरे यांना. 15 धावसंख्येवर चिराग बाद होतोय. पहिली विकेट या ठिकाणी डाऊन झाले, ती म्हणजेच सातपाडी या टीमची. चिराग आउट. बघा धावसंख्या झाली ती 65 आणि त्याच्यामध्ये आपण पहिलं चिराग पागदरे तर 21 धावा, तो षटकार कदाचित तो काउंट केला नव्हता आणि 21 धावसंख्येवर चिराग पागदरे बाद झालेत. फटका फसला होता त्या ठिकाणी, उचली घेणारा चेंडू होता, बागफुडला गेला, तिथून मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल झाला नाहीये. पहिले विकेट डाऊन झाले, अंतिम षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर ठोकला होता षटकार तो चिराग पागदरेनं, त्यानंतर मात्र त्याच चिराग पागदरेला डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम केलंय गोलंदाज हर्षलनं. पासष्ट धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रणित येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या मोठा फटका खेळलेत आणि बॉललाही पाठवलंय. प्रेक्षक मायबापांच्या भेटी करता षटकार. 6 धावा येत आहेत. धावसंख्या 71 वरती. परी 11 सातपाटीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मोठी स्ट्रोक सातत्याने खेळतायत. रिप्ले पाहायला नक्कीच आवडेल. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि तिथून या चेंडूला खेचून आणले ऑन साईडला. जबरदस्त फटका. 6 धावा. थांबण्याचं नाव होत नाहीये. 71 71 झाल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं मागे फिल्डर आहे आणि अगदी त्याच्या हातावर चटका देऊन चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. या इनिंग मधला हा 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत पहिले तर 7 षटकार खेचले गेलेत सातपाटीच्या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पोचते ती फलकावरती 4च्या मदतीने 75 धावा. 75. याही वेळेला मोठा फटका खेळलेत. बॉल हवेत जातोय आणि तिथे एसटी रक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयुब शेख टिपतायत झेल आणि फलंदाज माघारी परततोय. संपूर्ण जर इनिंगच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर सिंगल डबल बघा, सिंगल डबल जास्त आले नाहीयेत. सिंगल डबलचा विचार केला तर डबल मला वाटते फक्त 3 ते 4 वेळा दुहेरी धावा काढल्या गेलेत. सिंगल देखील 3 ते 4 वेळा. त्याच्यानंतर षटकार आणि चौकार याची परिभाषा फक्त आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. जास्तीत जास्त एरियल रूटचा प्रवास, जो प्रवास सोपा प्रवास गणला जातोय, म्हणजे कुठेही लवकर पोहोचायचं असेल ना तर आपण जास्तीत जास्त विमानाने प्रवास करतोय. त्याप्रमाणे हा एरियल रूटचा प्रवास अगदी या ठिकाणी जास्तीत जास्त केला गेलाय. 75 धावा बघा. एक 4 ओव्हरमध्ये ही मित्र म्हणेली सगळ्यात मोठी धावसंख्या आहे आणि इथून मात्र प्रोजेक्टर स्कोर दर्शवतोय तब्बल 79 धावा. हर्षलला आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. स्ट्राईक एंडला पण नी बॅटर श्रेष्ठला पाहतोय. डावकुरेचा खेळाडू आहे. 75. लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम चेंडू किती होतील? 80च्या पलीकडे की 70वर थांबला जाईल? वॉड शॉट. आणखीन एक चांगला चेंडू शफल झाला. तिथून मात्र चेंडूला क्रॉस बॅटनं भिरकावून दिलंय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता शेवटच्या चेंडूवर देखील एक धमाका झालाय. संघ थांबला गेलाय. परी 11 सातपाडी हा 79 या धाव संख्येवर आणि 80 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत त्या नरेश स्पोर्ट्स कासारवडोली या टीमला. एक मोठा धावफलक आहे. 4 ओव्हरची मॅच 80 करायचे आहेत आणि हे साधं सुद्धा टार्गेट नाही आहे. हे साधं सुद्धा टार्गेट नाही आहे, कारण इथून जर आपण विचार केला ना तर रिक्वायर्ड रन रेट तब्बल 20च्या घरामध्ये आणि 6 चेंडूमध्ये 20 धावा ज्यावेळेस तुम्हाला करायचे असतील तर त्या 6 चेंडूमध्ये 2 किंवा 3 मोठे फटके हे तुम्हाला खेळावे लागतील.
मी म्हटले ना, ही संपूर्ण इनिंग ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एरिया रूटचा प्रवास केला गेला, कारण संपूर्ण इनिंगमध्ये आपण सिक्सचा विचार, षटकारांचा विचार केला ना, तर या संपूर्ण इनिंगमध्ये म्हणजे या 24 चेंडूमध्ये तब्बल 7 षटकार ठोकले गेले. या 24 चेंडूमध्ये चौकारांच्या विषयी म्हणायचं गेलं तर 6 चौकार ठोकले गेले, म्हणजे 7 षटकार 6 चौकार. दुहेरी धावा फक्त 3 वेळा, सिंगल फक्त 3 वेळा, म्हणजे धावून धावा आल्या नाही आहेत. जास्तीत जास्त धावा एरिया रूटनं आल्यात आणि एक मोठा धावफलक या ठिकाणी उभारला गेला आहे. बघा कमेंट आलं त्या ठिकाणी, खूप सुंदर आयोजन, दाऊ भोईर आणि टीम, संपूर्ण टीमचा नेत्रदीपक सोहळा, समालोचन देखील अप्रतिम होत आहे. थँक्यू ज्यांनी ही कमेंट केलं आहे. विनोदजी भोईर धन्यवाद, तुम्ही आम्हाला लाईव्ह टेलिकास्टवर ऐकत आहात आणि खरोखर अप्रतिम आयोजन आहे. वेळ तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच या स्पर्धेला आपण भेट देण्यासाठी या, कारण नेत्रदीपक असं आयोजन या ठिकाणी श्री हनुमान मंडळ टिवरी यांनी केलेलं आहे आणि संपूर्ण सपोर्ट्स जे मॅन पॉवर दीपेश भोईर म्हणजे दाऊळ यांना जे मॅन पॉवर मिळालं त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतोय. बघा मी मगाशी देखील उल्लेख केला होता, प्रत्येक इनिंग नंतर विकेट क्लीन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं आहे. 80 धावा समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी बदल झाला आहे. मगाशी आपण दिनेश केणी पांडूचा आवाज ऐकत होतात. आता महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक, क्रिकेट विश्लेषक सन्माननीय तुकारामजी मांगेला सर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम तुकाराम सर, हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. 80चं टार्गेट आहे, 80 म्हणजे 80 की 83 काय घडणार. विकेट क्लीन होते त्या ठिकाणी, लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. आणि अजूनही काळ जवळजवळ 5 वाजले होते आणि 5 वाजता देखील तुकाराम सर 300हून अधिक प्रेक्षक राजे लाईव्ह टेलिकास्ट पाहत होते. हा क्रेज आहे क्रिकेटचा. आणि या संपूर्ण पंचकृषीमध्ये सध्याच्या घडीला एक स्पर्धा, रजनी स्पर्धा सुरू आहे आणि या रजनी स्पर्धेला मोठ्या आवडीनं प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. धन्यवाद बालाजी राऊत. त्याच्या अगोदर दिनेश किणी यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 आपण बघतोय. असा 4थ्या रजनीमधला खेळ आणि 4थ्या रजनीमधला एक एक खेळ जसा पुढे चाललाय ना, तसा क्वालिफायच्या जो 4था टॉप 4मध्ये जाणारा संघ पाहणार आहोत ना. पहिला पण जय मल्हार वर्सोवाच्या संघाला पाहिलं. दुसरा दिवस होता तो प्रिन्सी JU 11 अर्नाळा संघ जो क्वालिफाय झाला आहे. कालचा दिवस तो खऱ्या अर्थानं उलटफेरवाला होता. उलटफेरवाला तो होता. सध्या अमित पाटील यांची देखील कमेंट बघू शकता. समर्थकांचं देखील अभिनंदन करणं, प्रत्येक माहिती देत असता. आपल्याही मनापासून आभार आहे, कारण तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही नोंदवलेल्या आपले मत हे देखील सर्वांसाठी महत्त्वाचं असतं. त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे. कालचा दिवस बघितला तर थोडासा उलटफेरवाला होता. म्हणजे पहिला क्षण असा होता की 3-4 हॉट फेवरेट संघ होते, ते बाहेर पडले. शेवटला 3 टीम राहिल्या, जिथे मालजीपाडा, तिवरी आणि कामन 3 संघ राहिले. वाटलं होतं बाबा मालजीपाडा संघ पुढे जाईल. शेवटच्या चेंडूवरचं नाट्य घडलं, तिवरी पुढे आले आणि तिवरी स्पोर्ट्सच्या अगेन टीम 94 कामननं केलेला खेळ पाहिला आहे. तर 3 संघ पाहिल्यात, टीम 94 कामन, अर्नाळा आणि एक वर्सोवाचा संघ. आता 3 संघ आहेत, त्याच्यातला एक संघ क्वालिफाय होणार. पण ही लढाई देखील मोठी आहे. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण तितकी क्षमता आहे. क्षमता तितकी आहे तर क्षमता आहे, आणि क्षमतेनुसार जर खेळ केला तर हा मॅच जसा मालजीपाडा वर्सेस दत्ताळी जुचंद्रचा झालाय, तिथे 81 धावांचा पाठलाग करायचा होता. समीर राऊत यांचा खेळ पाहिलाय, कदाचित त्या मॅच सारखी मॅच ही होऊ शकते जिथे 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. होऊ शकते का होऊ शकत नाही, कारण त्यावेळेस आपण समीर राऊतचा खेळ पाहिला होता आणि त्याच क्वालिटीचा, त्याच दर्जाचा हा खेळाडू आहे आयुब शेख. आणि खूप चांगला उल्लेख आपण केला की ती मॅच तशा प्रकारे होऊ शकते का. तो समीर राऊत 1 मॅन आर्मी शो होता. या ठिकाणी आयुब शेख 1 मॅन आर्मी शो जर झाला तर कदाचित
जे काल चित्र पाहिलं ना ते आज पाहायला मिळेल. म्हणजे श्रद्धांजली चषक शो हाऊसफुल होणार, हाऊसफुल होणार. जसा तुम्ही उल्लेख केला होता, सातपाटी टीम प्रयत्न करणार तो एक विकेट लवकर प्राप्त करण्यासाठी, तो प्राइजलेस विकेट. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. मागच्या सामन्यामध्ये अवधूतनं केलेली कामगिरी आणि तुम्ही चांगला उल्लेख केला होता अवधूत कामत यांचा. बाबा अद्भुत गोलंदाजी होती. 2 षटकामध्ये 4 विकेटचा स्पेल त्यांनी हाताळला गेला होता. मॅन ऑफ द मॅच राहिले होते. त्याच्यामुळे ते बॅटल आहे. एका बाजूला अवधूत कामत, समोर आयुब शेख. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी म्हणायचं गेलं तर व्हाईट यॉर्कर. याच प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पूर्ण कल्पना आहे. एका बाजूला आपण सातपाटी टीमला पाहतोय, या टीमला देखील पूर्ण कल्पना आहे, कारण आपण एक ऑल इंडिया खेळाडूच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय. त्या अनुषंगाने या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कशा प्रकारे गोलंदाजी टाकणं ही पूर्ण कल्पना आहे. इथे 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 बघा अपील झाले. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला तर एखादी मोठी विकेट, ती विकेट कोणाची पूर्ण कल्पना ठाऊक होतं गोलंदाजाला, आणि ती मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त केले. मिस्टर आयुब शेख या ठिकाणी आउट. आणि फक्त मोठी नाही आहे, त्याचं प्राइजलेस विकेट, अमूल्य विकेट. बघा काय घडलं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला खाली लागला. कौतुक विकेट किपरचं, कारण जे डिफ्लेक्शन झालं होतं अशा डिफ्लेक्शनला हँडल करणं कठीण असतं. पण फुल गोस मार्क्स टू गो विकेट किपर. यष्टीरक्षकानं टिपलेला झेल आहे बघा, जसा लागला ना तसा, कारण वेगवान चेंडू होता. ज्यावेळेला बॅटला लागतो थोडंसं त्याचा जे डायरेक्शन आहे ना चेंज होतं, ते डायरेक्शन चेंज होतं. पण त्या डायरेक्शनला देखील चांगल्या पद्धतीनं कलेक्शन केले, जे गॅदर केले गेले आहेत. त्याच्यामुळे जितका अधिकार अवधूत कामतचा या विकेटवरती आहे ना, तितकाच अधिकार विकेट किपरचा आहे, किंबहुना तितकाच रोल विकेट किपरचा देखील आहे. म्हणजे अवधूत कामत म्हणण्यापेक्षा अद्भुत करामत आपल्या भाषेत म्हणायचं गेलं सर तर ह्या ठिकाणी करतो या गोलंदाज. स्विच इट आलेला स्विच इट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतायत. JTC लाईव्हचे प्रोप्रायटर मृणाल मुन्ना या ठिकाणी दाखल झालेत, त्याचं देखील हार्दिक स्वागत. नेहमीच एक मैत्री संबंध आहेत, म्हणजे प्रदर्शन लाईव्ह म्हणा, JTC लाईव्ह म्हणा, DVN लाईव्ह म्हणा, आणि ते मैत्रीचे संबंध नक्कीच चांगल्या प्रकारे जोपासलेत. वेलकम मुन्ना, तुझं देखील हार्दिक स्वागत. नाही, मैत्रीचं नातं वेगळं असतं, म्हणजे ते शब्दांच्या पलीकडे असतं. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंटच्या डोक्यावर फिल्डर होते, बरोबर हाताला लागला, चेंडू निसटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायला होता, पॉईंटचा क्षेत्ररक्षक हाताला लागला. भाई हात तो आया लेकिन मुंह ना लगा. इस तरह से फिल्डिंग हुई है. पहिल्या 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 1 गडी बाद 6, 1 विकेट गमावलाय. आकाश रिपरचा खेळ पहिल्या सामन्यामध्ये पाहिला होता. जो 73 धावांचा पाठलाग करायचा होता ना, त्या वेळेला आकाश रिपटची बॅटिंग आपण पाहिले, तो स्ट्रायकर एंडला आहे. अवधूत कामत समोर आकाश रिपट, पण या गदीला वेगळ्या फॉर्ममध्ये पण चेंडू यष्ट्रीच्या बाहेर लागून चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये चाललाय. 22चा इशारा होतोय. पंचाने हे वाद वर्त करून सांगितले या मॅचमध्ये भरपूर काही बाकी आहे, अजून बाकी आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 10, पाटलाका 80 धावांचा, आणि 3 षटकामध्ये आता 18 बॉलमध्ये 70 करायचे आहेत. 18 मध्ये 70 आणि स्प्रे बघा स्प्रे प्लीज द्या. इथे आयुब शेख बाद झालेत, मात्र आता त्याची जागा आणि ती एक कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल. आणि आपण खूप चांगला उल्लेख केला आकाश रिफटच्या की एक चांगली इनिंग त्यांना साकारली होती, त्याच इनिंगची गरज आहे. आगरी कोळी समाजाचा बुलंद आवाज तुकाराम मंगेला सर, थँक्यू. बघा तुकाराम सरांसाठी कमेंट आले, आणि नक्कीच आम्ही देखील त्यांना त्यांच्या आमचे मार्गदर्शक मानतोय. अमित पाटील थँक्यू. अजूनही तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत, मला वाटते उमेळ मंच आहेत. अमित, व्हेरी नाईस ऑर्गनायझन अँड कॉमेंट्री, क्या बात आहे, धन्यवाद. की इतक्या जवळपास मध्यरात्री ओलांडले तरी देखील काही प्रेक्षक आवडीने ही मॅच पाहत आहेत. आपण काय कमावले? श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही कमाई आहे श्री हनुमान मंडळ टिवरी यांची. त्याला कारणही आहे, जसं आयोजन आहे, नियोजन आहे, संघ खेळतात, आणि त्या संघाला भरपूर असे फॅन फॉलोवर आहेत, ते देखील मॅच पाहतात. त्याकरता थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं मनापासून आभार करत. तिथं तुमच्यामुळेच क्रिकेटमधली रंगत वाढले किंवा रंगत कायम राहिलेली आहेत. 18 बॉलचा खेळ आहे, 70 धावांची आवश्यकता. नुकतंच जसं तुम्ही मैत्रीचा उल्लेख केला होता, मृणाल तिथे आलं होतं,
म्हणजे आपल्या मन थकतं ना तेव्हा आपण मित्रांजवळ जातो. थोडंसं टेन्शन आलं तरी मित्रांजवळ जातो. आता तेच मैत्रीचं नातं मृणाल देखील जपतायत. 18 मध्ये 70. क्लीन बॉल. यष्टी उद्ध्वस्त झाली. अक्रॉस द लाईन खेळले आणि स्टंप यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. पहिल्या चेंडूवरती नरेंद्र डिपार्ट्स झाल्यात. मोठा धक्का लागलाय. आणि मैत्रीचं नातं असं असतं म्हणजे प्रत्येकाला कदाचित ते जमतं, काही कारणा नाही जमत योग्य वेळेला. म्हणजे दोस्ती ऐसा रिश्ता है जो निभाए वो फरिश्ता है. आणि ज्यावेळेला मन थकतं ना म्हणजे थकलेल्या मनाला सर्व्हिसिंग करणारं हक्काचं गॅरेज म्हणजे मैत्री. आपण ज्यावेळेला थकतो भागतो त्यावेळेला मित्रांच्या जवळ जातो. आणि आज जसं तुम्ही प्रदर्शनला लाईचा उल्लेख केला, महान पाटील यांचा उल्लेख केला, मृणालचा उल्लेख केला, आज TBN लाईव्ह आहे. धनंजय आणि प्रवीण ते देखील चांगलं काम करतायत. ही सर्व मंडळी अशी आहेत ना म्हणजे एका क्षेत्रामध्ये आहेत. पण या एका क्षेत्रामध्ये राहून एका क्षेत्रामध्ये स्पर्धा असून सुद्धा कदाचित ते मैत्रीचं नातं टिकून ठेवलं. त्याला कारण आहे अंडरस्टँडिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांना सामंजस्य. ते जर राखलं ना तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ते नातं जपू शकता. नक्कीच अगदी योग्य. एकमेकांमधील सामंजस्यपणा असणं गरजेचं आहे आणि एकमेकांना समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथून मात्र या चेंडूला खेळलं गेलंय कव्हर क्षेत्राच्या दिशेनं. मागे प्रोडक्शन होतं. आणखीन एक विकेट डाऊन. 80 करायचे आहेत. या ठिकाणी विकेटवर उभं राहायचं आहे. एखादी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी विकेट विकेट अँड विकेट. फळकावर जवळजवळ विकेट पाहायला मिळाल्या 3 विकेट गमावलेले आहेत. आणि या दोन्ही संघांवरती जर नजर लागली तर कदाचित ड्रेस कोड तो गुलाबीवाला आहे. म्हणजे गुलाबी नोटवाला नाही पण विजयाचा रंग देखील गुलाल असतो, गुलाबी असतो. त्याच्यामुळे एक टीम कोणतरी सक्सेस, एकाचा डार्क आहे एकाचा लाईट शेड आहे. तो लाईट शेड ते देखील आपण पाहतोय. त्याच्यामुळे कोणतरी एक जो विजय होणार आहे तो विजयाचा गुलाल नक्कीच उधळणार आहे. खरंच खूप भारी आवाज आहे तुकाराम मंगेला सर. थँक्यू. जी कमेंट आली होती समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मागे प्रोडक्शन आहे. लॉंग ऑफ डीपचा फिल्डर वेगाने आलाय. चेंडूला फील्ड केलं. फक्त सिंगल. एके दुक्के से कुछ बनने वाला नाही आहे. एके दुक्के से कुछ बनने. बघा मी मागची इनिंग का तुम्हाला सांगितली का त्या मागच्या इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार सर्वाधिक चौकार ठोकले गेले. सिंगल डबलचा खेळ कमी पाहिला आपण. तो खेळ तुम्हाला करायचा इथे. प्रत्येक ओव्हरमध्ये ज्यावेळेला 20च्या आसपास सरासरी असते ना याचा अर्थ तोच असतो. 2 किंवा 3 मोठे फटके. म्हणजे 4 ओव्हरमध्ये ना 4 षटकामध्ये 10 कमीत कमी 10 मोठे फटके. जास्तीत जास्त 12 कमीत कमी 10 मोठे फटके तुम्हाला खेळायचे होते. आता पहिला आलाय भाई. थोडेसे उशीर झालाय का, लेट आलाय, देर आहे लेकिन दुरुस्त आहे का. अशा वेळेला म्हणजे सुधारण्याला कधी उशीर होत असतो, उशीर कधी होत नसतं. उशीर तेव्हा होतं ज्यावेळेला तुम्ही थोडंसं लेट रिॲक्ट करता. हा षटकार आलाय आकाश रिपड यांच्या बॅटमधनं. तो आलेला एक षटकार पहिला सिक्सर या धावांचा पाठलाग करताना कदाचित सुरुवात झाली का, स्टार्ट झालंय का. स्टार्ट होणं गरजेचं आहे. आकाश रिफडला नक्कीच फटाफट फटके मारावे लागतील. आकाश रिचार्ज हो इतकंच म्हणू शकतो आपण. 11 झालेत. धावांची अजूनही भरपूर गरज आहे. समोरच्या दिशेनं आकाश आकाश आणि अगदी आकाशाला गवसनी घालणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा येतोय आणखीन एक खणखणीत षटकार. नाही म्हणून मी म्हटलं तर बाबा सुधारण्याला कधी उशीर होत नसतं बाबा. आणि तेच केलेलं आहे. आकाश रिपड सुरुवात करत होते. पहिला षटकार आला त्यावेळेला म्हटलं इथे ही काय सुरुवात आहे का, या स्टार्ट झालाय का. 17 धावा धापलकावरती आहेत. सध्या रिक्वायर रन आहे ना तो प्रत्येक ओव्हरमध्ये जवळपास 27च्या आसपास आहे. 14 मध्ये 63 करायच्या तर 14 चोक 56, 14 पंचेन 70 होतात. त्याच्या जवळ आहे. 4 आणि 5च्या मध्ये प्रत्येक बॉलवरती ठोकायचंच आहे. म्हणजे 14 मध्ये 63 करायचे ना तर पुढच्या कमीत कमी त्या 9-10 चेंडूवरती असे षटकार पाहिजे. 9-10 म्हणजे 13 मध्ये 57 करायचे आहेत. 13 मध्ये 57 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. 23 धावा धापलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. 2 षटकार ठोकले आहेत. कदाचित सांगितले आकाश रिपडनं की थोडासा लेट आलोय, थेट आलोय, तुमच्यासाठी घेऊन षटकारांची भेट आलोय. प्लॅन मिस झाला की थोडासा लागलाय आणि चांगली खेळाडू ती देखील दाखवले आकाश रिपडनं.
जसा लागला पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मागे निघून गेल्या, कारण खेळाडू भरपूर असतात पण इतकी चांगली खेळाडूवृत्ती बऱ्याच जणांना नाही दाखवत आहेत. आकाश श्रीपडनं दाखवलेले आहेत. भले हे सामना थोडासा अटीतडीचा आहे, पण त्याने सांगितलं यस बघा जसा लागला मागे बघितलं पण नाही आहे. बरेच जण काय असतात की पंचांनी निर्णय गेला तरी आर्ग्यू करतात, बरेच जण असे असतात, पण आकाशनं ते पाहिलं देखील नाही आहेत आणि त्याच्यामुळे चांगली खेळाडूवृत्ती तुम्ही दाखवलेली आहेत. अशा सामना जो जिंकायचा होता तरीसुद्धा चांगली कामगिरी सध्या आपल्या माध्यमातून केली जाते. बघा आणखीन एक कमेंट DJ युवराज म्हणजेच हिमालय पाटील हे देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. DJ युवराजकडून देखील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि उत्कृष्ट समालोचन ऐकायला मजा येते. भरत दादा थँक्यू, तुकाराम सर थँक्यू, धन्यवाद. DJ युवराज, हिमालय पाटील थँक्यू. जवळजवळ 2 वाजून गेलेत आणि तुम्ही आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहात, ऐकत आहात, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार. चला जाऊया या मॅचच्या दिशेनं. ज्या अर्थानं मॅच ही रंगायला होती अजून तशी ती मॅच रंगली नाही आहे. बघा विकेट तर पडले आहेत, मात्र जी फटकेबाजी म्हणजे मगाशी आपण पहिल्या इनिंगमध्ये 6 षटकार पाहिले होते, 7 चौकार पाहिले होते, तशा प्रकारे ती फटकेबाजी तुकाराम सर झाली नाही आहे. आवश्यकता होती सुरुवातीपासून जो अटॅक करण्याची. अयूब शेखचा तो विकेट होता, कारण आकाश रिपरचा तुम्ही उल्लेख केला, आम्ही केला, पण अयूब शेख कदाचित तो की रोल होता, की फॅक्टर या सामन्यामधला तो की फॅक्टर होता. आई फटका केला, झेल सुटलाय. तो थोडासा स्माईल चेहऱ्यावरती आहे की असा झेल कसा सुटू शकतो, हातातनं कसा निसटू शकतो. हे कसं झालं म्हणजे थोडंसं कॅज्युअल एफर्ट लावला, आपण पण करतो कधी कधी. मोबाईलची बॅटरी 3-4% येते, चार्जिंगला लावतो, अर्ध्या तासानं जाऊन बघतो तर बाबा बटनच चालू नाही केलं. तेव्हा जेवढा राग येतो ना, सध्या आता अवधूत ते फील करतोय, आपल्याला तशी फिलिंग येते, तशी फिलिंग सध्या अवधूतला देखील आली असेल. 24 धावा 4 गडी बाद स्थिती आपण पाहतो त्या ठिकाणी फळकावर. नरेश स्पोर्ट्स कासारोड या टीमची ऑफ साईडला बॅटिश लॉंग ऑफ डीपमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, फक्त सिंगल. 1 धाव 1 के बिना कुछ नहीं, 1 से 1 काम चलाना पडेगा. काय गोलंदाजी झाली या ठिकाणी आज सातवाडी या टीमकडून. बघा लांबून दोन्ही संघ लांबून आलेत, एक ठाण्यावरून आलाय तर एक पालघरहून आलाय. दोन्ही संघ लांबून आलेत आणि दोघांनी म्हणजे आजची रजनी गाजवली इतकंच म्हणू शकतो मी. ज्या धावा झाल्या कदाचित त्याच्यानं फरक पडलाय थोडासा. ज्या रन झाल्यात त्याच्यामुळे काय झालं की जो एक्स्ट्रा एफर्ट लावायचा आहे सध्या, तो एक्स्ट्रा एफर्ट लावताना जो विकेट गेला, गडी बाद झाले. त्यामुळे आता सध्याच्या घडीला पाहिलं तर पारडं थोडंसं जड आहे परिविलेवन सातपाटी टीमचं. 1-1 धावांना जसं तुम्ही उल्लेख केला होता, 1-1 रनचे बाद बननेवाली नाही आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये प्रत्येक बॉलवरती षटकार आला तरच हा मॅच जिंकू शकतोय. आणि ते जर चमत्कार झाले तरच. प्रयत्न आहे तोच, मात्र शक्य थोडंसं कठीण झालंय, आव्हान थोडंसं कठीण झालंय. डॉट बॉल येतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय तुकाराम सर तर अयूब शेखचे तर लवकर बाद होणं. कारण पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर अयूब शेखनं एक चांगली स्टार्ट दिली होती नरेश स्पोर्ट्सचं कासारवाडी या टीमला. ती स्टार्ट अयूब शेखकडून आली नाही आहे, कारण त्याची विकेट लवकर गेली आणि त्या कदाचित ही मॅच बनली असती. मी हा देखील उल्लेख केला ज्यावेळेस तुम्ही ते 81 धावांचा उल्लेख केला आणि समीर राऊतची ती इनिंग आपण म्हटली, त्याप्रमाणे म्हटलं की समीर राऊतप्रमाणे अयूब शेखला ती इनिंग साकारावी लागेल, 1 मॅन आर्मी, तर कुठेही मॅच या ठिकाणी बनू शकेल. मात्र काय गोलंदाजी झालं आहे. वीरू बाबरीचा आपण तो स्पेल पाहिला, 3 विकेट वीरू बाबरीनं काढले आहेत. अवधूतनं तर अद्भुत गोलंदाजी केली आहे. हो, इथून मात्र कदाचित ती ग्रीप मिळाली नाही आहे हातातून. चेंडू मला वाटतं तो निसटला गेलाय. म्हणजे बॉलिंगवरती अमृत होते, पण बॉलनं त्याचा रूट बदलला बाबा, मार्ग त्यानं बदलला. पंचांनी रिपल केले तिसऱ्या पंचांसाठी. अंपायरनं स्वतःसाठी घेतलंय आणि पहिलं त्यांनी सांगितलं इट्स अ नो बॉल.
ऑन साईडला राऊंड द कार्पेट मिड विकेट डीपला चेंडूला खेळले गेले. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगल. फक्त इथे इथे तुम्ही पराभवातील अंतर कमी करण्याचं काम कराल. 80 धाव्याचं टार्गेट आतापर्यंत तुम्ही फक्त 28 धावा या फलकावर लावलेत. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू देखील डॉट बॉल येतोय. आता फक्त 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. 27 धावा धाफलकावरती आहेत आणि 27च्या डबल केल्या तर 54 होतात आणि ते 53 धावा करायचे आहेत. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक आपण 5 तारखेपासून सुरू केलेला प्रवास 5, 6, 7, 8 आता 9 तारीख उजाडलेली आहेत. पण असा तो फायनल म्हणजे आजची जी रजनी येणारी रजनी त्यामध्ये एक तर सेमीफायनलिस्ट 4 टीम खेळताना पाहणार आहात. त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आहे. त्या एक्साइटमेंटचं कारण आहे एक्झिबिशन मॅच. तो मास्टर्स आणि या पोलीस 11 नायगाव पोलीस 11 या टीममध्ये होणार आहे ना त्याची एक्साइटमेंट जास्त आहे. आणि तो सामना पहिला खेळवण्यात येईल. 6 चेंडूमध्ये 53 धावा करायचे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. फक्त औपचारिकता बाकी जसं तुम्ही उल्लेख केला होता की विजय आणि पराभवाचं अंतर कमी होईल. मयांक 11 टिंबिवली टीम आपण रेडी राहा. यानंतर हा क्वालिफायचा मॅच जो एक संघ क्वालिफाय होणारा टॉप 4 मध्ये तो मॅच अगदी थोड्याच वेळा होणार आहे. आणि बिग बॅटल पाहायला मिळू शकेल नो डाऊट. आणि कदाचित आपण प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून ज्या प्रेक्षकांना लाईव्ह टेलिकास्ट खास करून ज्यांच्या कमेंट आपण पाहतोय आणि कदाचित ते याच मॅचसाठी थांबलेत की पूर्ण कल्पना होती आजच्या रजनीमध्ये हे 2 संघ क्वालिफायच्या दिशेनं वाटचाल करतील आणि शेवट आजच्या 4थ्या रजनीचा नक्कीच एक धमाकेदार पाहायला मिळेल. आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. व्हाईट अँड +4 धावा मिळतील 5. मात्र एक्स्ट्रा धावा आता मिळून फायदा नाही आहे. या अगोदर एक्स्ट्रा धावा जर आल्या असत्या ना सर तर कुठेतरी या धावा कामी आल्या असत्या. तो एक्स्ट्रा एफर्ट लावायचा होता तो लावता आला नाही. फक्त आता मॅच थोडीशी लांबच चालले. याचे 2 अर्थ असतात, 2 गोष्टी असतात. पास दिलाय. पास व्हॉलीबॉलला जसा पास देतात ना तसा तो पास दिलाय. बरोबर बॅटला लागला विकेट किपरला ते अवधूत आणि त्यांनी तो पास दिलेला आहे. आणि तो पास देताना हा पासिंग कॅच घेतलाय. बघा रिप्ले बघा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता कट लागली आणि अवधूतनं सांगितलं बाबा तुला पास दिलाय आता तू पास हो आणि तू हा झेल टीप. दॅट्स अ पार्टनरशिप. पासिंगवाला कॅच. निबडर चिराग येतोय निबडर मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी झालंय सातपाडी या टीमची. बॅटिंग देखील तितकीच धारदार तिखट आणि गोलंदाजी देखील तितकीच धारदार. सगळ्या क्षेत्रात आज अव्वल कामगिरी म्हणजे जी कामगिरी टिंबिवली टीमने दाखवली ना तशाच प्रकारे कामगिरी आज सातपाडी टीमची देखील पाहिजे. त्याच्यामुळे शेवटची जी मॅच आहे ना एक बिग बॅटल, एक बिग रायवरी. क्या बात आहे. एक कलात्मक फटका उलटा पुलटा स्कूप खेळला गेलाय आणि कॅच पकडलाय का. यस तितकाच सुंदर कॅच देखील टिपला गेलाय. चला दोन्ही टीम रेडी राहायचं. खास करून टिंबिवली टीम मयांक 11 टिंबिवली टीम कॅप्टन. आणि अशा रीतीने या ठिकाणी परी 11 सातपाडी हा संघ इथे विजय होतोय. अभिनंदन परी 11 सातपाडी टीम. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. नरेश स्पोर्ट्स कासारवडे टीम आपण आमच्या या स्पर्धेत दाखल झाला त्याबद्दल श्री हनुमान मंडळ टिवरी यांच्या वतीनं तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू. चला जाऊया आजच्या या 4थ्या रजनीतील अंतिम सामन्याच्या म्हणजे क्वालिफाय मॅचच्या दिशेनं. एका बाजूला आपण त्या ठिकाणी पाहणार आहात मयांक 11 टिंबिवली या टीमला तर दुसऱ्या बाजूला
परी 11 सातपडी या टीमला. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर वीरू बाबरे, मॅन ऑफ द मॅच.